खराडी परिसरातील भाजपाच्या विकासाबाबत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे। पाहूयात ते आपल्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून काय म्हणालेत। जे काही कार्यक्रम चालू केला आहे भाजपने केलेला विकास जो आपण संपूर्ण पुणे शहरामध्ये शोधतोय त्याच्यातला एक विकास आज मला काल रात्रीचा एक विकास तुम्हाला मी सातारा रोडवर दाखवला की जे की भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पुण्यनगरीचे माजी महापौर सारखे म्हणायचे मोदी साहेबांनी खॉट्स पाठवल्या मोदी साहेबांनी बस पाठवल्या 350 पाठवल्या 600 पाठवल्या आणि त्या बस कुठे उभ्या राहतात ते मी काल रात्री दाखवलं। आणि आज पुन्हा एकदा कोरोना कालावधीमध्ये आपल्याला माहिती आहे कोरोना कालावधी कसा होता। त्या कालावधीमध्ये विदाऊट टेंडर काही वस्तूंची खरेदी झाली, ती गरजेची पण होती। ठीक आहे, आम्ही म्हणणार नाही की त्यावेळेसच्या त्या गरजा होत्या, परंतु अण्णांना जो काही लोक म्हणतात ना, अण्णा म्हणतात मी कोविड योद्धा आहे, मला वाटतं की थोडं इकडं पण लक्ष घालणं गरजेचं होतं। आपण ह्या ज्या काही कॉट्स आहेत या सगळ्या कोरोना कालावधीमधल्या, ही एक कॉट मी सुद्धा हॉस्पिटल टाकलं होतं, त्यामुळं मला माहिती एक कॉटची किंमत जी मी पर्सनल खरेदी केली होती ज्यावेळेस मी ह्या कॉट्स खरेदी केल्या त्यावेळेस एक कॉट्स साधारण आपण ज्यावेळेस ह्या कॉट्स सगळ्या घेतल्या त्या टायमाला मला वाटतं की एक कॉट ही 98,500 रुपयाला मला मिळाली होती। म्हणजे मी विदाऊट टेंडर घेतले होते, मी पर्सनल घेतले होते, त्यामुळे ते मला कदाचित कमी रेट मिळाला असेल, परंतु हे सगळं महानगरपालिकेच्या बजेटमधनं घेतलेलं आहे। त्यामुळे मला वाटत नाही की हे 10,000च्या कमी एक तरी कॉट्स ह्याच्यामधले असेल। आपण गाद्यांची अवस्था पाहू शकतो, इथे या गाद्या आहेत, ही गादी इथे आहे, तिथं खूप ढीग लागलेल्या आहे आतमध्ये, ह्या सगळ्या कॉट्स आहेत। आपण अजून तुम्हाला दाखवतो आम्ही, या भारतीय जनता पार्टीचा नियोजन शून्य नेतृत्व असेल तर कशा प्रकारे नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी होती हे त्याचं ज्वलंत उदाहरण आहे। हा जो काही पठारे स्टेडियम आहे, आता आपण खराडीमध्ये आहोत आणि हा पठारे स्टेडियम आहे, माझ्या माहितीनुसार हा पठारे स्टेडियम सुरुवातीच्या कालावधीमध्ये पूर्ण अख्ख्या कोरोना कालावधीमधल्या खरेदीने गच्च भरलेला होता, परंतु कालांतराने कोरोना संपत गेला तसा या ठिकाणचं सगळं साहित्य बाहेर काढलं गेलं आणि मुलांना खेळण्यासाठी स्टेडियम पुन्हा एकदा रिकामं करून दिलं। याच्यामधलं बरंच साहित्य कुठं गायब झालं माहीत नाही। आणि स्टेडियम मी तुम्हाला दाखवणार आहे, केवढं मोठं स्टेडियम खचाखच भरलेलं होतं। आज ते स्टेडियम पूर्ण रिकाम झाले, या ठिकाणी उडलेत ते फक्त खाटा आणि हे त्यांचे सांगडे। ह्या क्वारंटीन सेंटरमधल्या कॉट्स आहेत ह्या सगळ्या, आणि ह्या ज्या प्रत्यक्षात व्हाईट कलरच्या दिसतात ह्या गाद्या आहेत। अरे मला वाटतं गोरगरिबांच्या शाळा अशा शाळा आहेत की ज्या शाळांमध्ये पोरांना झोपण्यासाठी गाद्या नाही आहेत। पोरं अशी उघड्यावरती एका दुसऱ्या गोनपाट खाली टाकून ती झोपतात। मग त्या टायमाला ह्या लोकांना काय फुकट आलं होतं